वो भूल गए ये मुमरा नहीं है, ये हमारी मुमरा देवी है। मुमरा देवी आज से आज से आज से कोई भी इसे मुमरा कहेगा नहीं, हर कोई इसको मुमरा देवी ही कहेगा। आजपासून जो आहे ते मुंब्राला मुंब्रा देवी असं म्हणावं आणि हिंदूंनी जे आहे तिथे घाबरू नये ते तुम्हाला संरक्षणासाठी मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये होते असं एक वक्तव्य त्यांनी केलं. असे कोणीच घाबरत नाही, ना हिंदू घाबरतात, ना मुसलमान घाबरतात, ना शीख घाबरतात. मुंब्र्याच्या बरोबर टोकावरती जिथे मुंब्रा म्हणजे खरं म्हणजे सुरुवात होत असेल तिथे एक स्वातंत्र्यपूर्व काळापासून एक शिखांची वस्ती, कोणाला माहितीये का? रेतीबंदर नावाच्या भागामध्ये तिथे गुरुद्वारा आहे, कोणाला माहिती? मुंब्र्यामध्ये अनेक वर्ष आगरी समाजाची, कोळी समाजाची शेती होती. मुंब्र्याला दंगलीचा इतिहास नाही, हे एक ऐतिहासिक शहर आहे. इथे पौराणिक मुंब्रा देवी कधी बसवली गेली काही काही त्याचं हे नाही. मंदिर डोंगरावर आहे. कुठल्याही मुंबईतल्या किंवा कुठेही झालेल्या दंगलीचा स्पर्श कधी मुंब्र्याला झाला नाही. इथे कोणाचंही वर्चस्व नसून इथे सामाजिक एकता आणि एकोपा कायम राखला गेला आहे. इथे शिवरायांच्या ची मिरवणूक निघते, इथे ईद मिलादुल नबीची मिरवणूक निघते आणि दोन्ही मिरवणुकांमध्ये सर्व समाज सहभागी होतात. इथे ईदही साजरी होते, दिवाळीही साजरी होते, होळीही खेळली जाते आणि जो सण ज्याचा आहे तो त्याचा सण साजरा करतो आणि सर्व समाज त्याच्यात समाविष्ट होतात, एकत्र येतात, आनंद घेतात. हे या शहराचं महत्व आहे. मुंब्रा देवीला इथले आगरी कोळी आई म्हणतात. त्या आईच्या नावावर मुंब्रा आईच्या नावाने मुंब्रा शहर आलं. नंतर जेव्हा ठाणे ते कल्याण ही रेल्वे सुरू झाली तेव्हा मुंब्रा स्टेशन झालं आणि त्या मुंब्रा स्टेशनला मुंब्रा देवीवरनं मुंब्रा हे नाव पडलं. हा इतिहास आहे. त्यामुळे हिंदूंनी काय म्हणावं आणि मुसलमानांनी काय म्हणावं हा प्रश्नच उद्भवत नाही. आपण महालक्ष्मी देवी म्हणतो का? महालक्ष्मी स्टेशनला जाता येता कधी इथला कुठलाही समाजाचा माणूस, मराठी, गुजराती, अमुक तमुक, हिंदू, मुसलमान, काही महालक्ष्मी देवी म्हणतात की महालक्ष्मी म्हणतात? त्यामुळे आयोजक स्वतः किती वर्ष मुंब्र्यात राहतात याचा तपास घ्यावा. याच्यात सहभागी झालेले लोक मुंब्र्यात किती वर्ष राहतात याचा तपास घ्यावा. मूळ स्थानिक जे आहेत त्यांना प्रश्न विचारावे, ते सांगतील तुम्हाला इथला इतिहास. इथे भगत, पाटील, भोईर अशी मोठी मोठी खानदान आहेत. इथल्या मस्जिदीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजी जेव्हा मुंबईतनं पुण्याला गेले होते तेव्हा त्या मस्जिदीमध्ये थांबून चहा प्याले होते त्या तिथल्या मौलाना बरोबर. हा इतिहास आहे. मुंब्रा देवीला आजही पूर्ण भारतातनं भाविक येतात. तिथे त्यांचं जे काही श्रद्धेनुसार पूजा करतात. या शहराचा इतिहास, या शहरासारखा एकोपा कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे मला ह्याच्यावरती काही जास्त भाष्य करावंसच वाटत नाही. मनसे नेते बाळ नांदगावकर बोलतात की नामांतर होईल मात्र नितीन राऊत यांचा विरोध असेल. कोणाचं नामांतर होईल? मुंब्रा देवी असं नामांतर होईल मात्र आपला विरोध असेल. माझ्या विरोधाचं काय? माझा विरोध असेल म्हणजे काय? माझा कशाला विरोध असेल? मुंब्रा हे नाव बदलणार आहे. मुंब्रा हे नाव कुठनं आलंय? मुंब्रा देवीवरनं आणलंय. महालक्ष्मी हे नाव कुठनं आलंय? महालक्ष्मी मंदिरावरनं आलंय ना. महालक्ष्मी मंदिरावरनं आलंय.
त्यामुळे उगाच काहीतरी जितेंद्र आव्हाड यांचा विरोध आहे. काहीतरी स्टेटमेंट द्यायचं म्हणून द्यायचं काय.